लिव्हर ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट आहे, हॉस्पिटल नागपूर इथे कार्यरत आहे. तर मी सुरुवात मराठीमध्ये केली, पॉलिटिक्स माहिती आपल्याला मी तिन्ही मिक्स ठेवेल. तर आपण आज म्हणजे बेसिकली आज वर्ल्ड हिपॅटायटिस डे हा 28 जुलैला असतो. आणि वर्ल्ड हिपॅटायटिस डे का साजरा करतात कारण लोकांमध्ये हिपॅटायटिसबद्दल अवेअरनेस निर्माण करणे, त्याचे डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंटबद्दल तत्परता दाखवणे, त्याचं महत्त्व काय आहे हे अवेअरनेस निर्माण करण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो. तर वर्ल्ड हिपॅटायटिस डे 28 जुलैला का साजरा करतात कारण त्या दिवशी बरूक ब्लूमबर्ग हे सायंटिस्ट जे त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, त्यांनी हिपॅटायटिस बी ह्या व्हायरसचा शोध लावला. तसेच त्या हिपॅटायटिस बी व्हायरसच्या प्रिव्हेन्शनसाठी वॅक्सिनसुद्धा बनवली. तर त्यामुळे वर्ल्ड हिपॅटायटिस डे हा 28 जुलै रोजी आपण साजरा करतो. हिपॅटायटिस हा आजार जवळपास 30 करोड लोकांना आहे जगामध्ये. मेजॉरिटी म्हणजे त्याच्यातले मेजॉरिटी जे आहेत त्यांना तो आजार आहे हेच माहिती नाही, इन्फेक्शन आहे हेच माहिती नाही. त्याचं कारण की सुरुवातीला जेव्हा इन्फेक्शन असतं त्यावेळी हिपॅटायटिसचे लक्षणच दिसत नाही. त्यामुळे जनरली जेव्हा सिव्हिअर डिसीज होतो, लिव्हर जेव्हा सिव्हिअरली अफेक्ट होतो, लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरमध्ये जेव्हा त्याचं रूपांतर होते त्यावेळेस हा आजार डिटेक्ट केला जातो. त्यामुळे साधारणतः 13 लाख लोक दरवर्षी हिपॅटायटिसच्या आजारामुळे मरण पावतात. आता एवढी म्हणजे आपण त्याला सोपी चाचणी आहे, त्याचं वॅक्सिनेशन एवढं इफेक्टिव्ह आणि सेफ अवेलेबल आहे आणि त्यासोबत ट्रीटमेंटसुद्धा खूप आता सोपी झालेली आहे आणि स्वस्तसुद्धा आहे. तरीही